Once again, you are most welcome to my channel Grammar Guruji. Friends, we are studying 10th standard lesson 2.4 and epitome of a courage. And this lesson is about Dr. Stephen Hawking. And this is our third video. In this video, we will start from the page number 63 and last paragraph. Okay? Please put your finger on lines. I will read it. Though confined to a wheelchair, with no control over his body save a finger, and with a computer to help him express his thoughts. म्हणजे या ठिकाणी असं म्हणतायत दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर, डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज कन्फाइंड टू व्हीलचेअर. म्हणजे ते त्या ठिकाणी जरी ते डॉक्टर स्टीफन हॉकिन्स जरी आपल्या व्हीलचेअर पुरता मर्यादित जरी होते, दो ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर, no control over his body. Dr. Stephen Hawking has no control over his body, but his finger save a finger, and with a computer help him to express his thoughts. म्हणजे त्यांना फक्त आपल्या बोटाद्वारे आणि कम्प्युटरद्वारे आपले जे थॉट्स असतील, विचार असतील ते व्यक्त करता येत होतं. म्हणजे त्या कम्प्युटरमध्ये ते कम्प्युटर आपल्या व्हीलचेअरवरती असं बसवलं होतं, फक्त एका फिंगरद्वारे ते आपलं मत, आपले जे थॉट्स असतील आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती ते आपण आपले विचार व्यक्त करू शकत होते. ठीक आहे. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. म्हणजे सायन्स विषयावरती त्यांना खूप मोठा अधिकार होता, खूप मोठा ज्ञान होतं, त्यांना खूप मोठा सायन्स विषयावरती पगडा होता. डॉक्टर हॉकिन्स इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. सायन्स विषयाचं खूप मोठं ज्ञान होतं. न्यूमरस हॉनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टो ऑन हिम. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हॉनररी डॉक्टरेट्स त्यांना मिळाल्या होत्या, अँड अवॉर्डसुद्धा त्यांना देण्यात आलेल्या होते. ही वॉज अवॉर्डेड विथ मेनी हॉनररी डॉक्टरेट्स अँड बेस्टो ऑन हिम. बेस्टो म्हणजे या ठिकाणी शब्दार्थ दिलाय बघा मित्रांनो. बेस्टो म्हणजे काय? ग्रँटेड ॲज ॲन हॉनर. त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरेट्सनी. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते फेलो म्हणजे कोण? एक मेंबर असणे. ही वॉज द मेंबर ऑफ रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. हे अमेरिकेतल्या एका या सायन्स इन्स्टिट्यूटचे ते देखील मेंबर्स होते. In spite of being considered Einstein equal, Dr. Stephen Hawking was considered as Einstein equal in intelligence. Intelligence म्हणजे काय? बुद्धिमत्तेच्या तुलनेने ते आइन्स्टाईनच्या बराबरीला मानलं जात होते. आणि डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. जरी त्यांना आइन्स्टाईनच्या बराबरीने, बुद्धिमत्तेच्या बराबरीने जरी मानले जात होतं, तरी ते कसे होते? डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. अगदी नम्र व्यक्तिमत्व ते होते. ठीक आहे. त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व नव्हता. अ सिंपल, अगदी सिंपल अँड डाऊन टू अर्थ पर्सन. डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे डॉक्टर हॉकिन्स वॉज व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. जमिनीवर चालणारे म्हणूया किंवा त्यांना आपण म्हणूया, कधीही आपल्या ज्ञानाचा गर्व त्यांना नव्हता. ही हॅज ऑथर मेनी बुक्स. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं, भरपूर पुस्तकं लिहिले. डिलिंग विथ ॲन ऑसम आयडियाज. त्यांच्या अगदी सुंदर सुंदर कल्पना त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले होते. कीपिंग परंतु हे पुस्तकं लिहित असताना कीपिंग माइंड अ लेमॅन. लेमॅन मीन्स अ कॉमन मॅन. म्हणजे कॉमन मॅन डोळ्यासमोर ठेवून, मनात ठेवून त्यांनी आपले पुस्तकं लिहिलेले होते. म्हणजे हिज रायटिंग इज फुल ऑफ विट. त्यांच्या रायटिंग्समध्ये, त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांची हुशारी, विट आणि काय, अँड ह्युमर आणि विनोद त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची ही जी लिहिण्याची जी स्टाईल होती अगदी सिंपल होती, साधी होती, आणि नॉन सायंटिस्ट म्हणजे सायंटिस्ट सोडून इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा काय करू शकतात? अंडरस्टँड हिम. त्यांना समजू शकेल अशी त्यांनी रायटिंग केलेली होती. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक. हे त्यांचं पुस्तक कोणतं? द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. धिस बुक इज बेस्ट सेलर. हे सगळ्यात जास्त विक्रीला गेलेलं पुस्तक, हे त्यांचं फेमस झालेलं पुस्तक आहे.
of a time. On being asked, जेव्हा त्यांना असं विचारलं गेलं, he was asked that how he feels about having a dreadful ALS. ALS he has the disease, a dreaded disease त्यांना झालेला होता. त्या आजारासंदर्भात त्यांना विचारलं गेले की how he feel, त्यांना कसं वाटतंय. Then the Dr. Hawkins says that quaternsense means a perfect example. He gave a perfect example. त्यांनी अगदीच परफेक्ट एक्झाम्पल दिलं that कसं of a optimism. म्हणजे ऑप्टिमिझम मीन्स स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ संदर्भात त्यांनी एक सुंदर असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. अँड होप सेज, ते असं म्हणतात, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट म्हणजे इतरांपेक्षा मी वेगळा नाही आहे किंवा हा आजार वेगळा नाही आहे. आय ट्राय अँड लीड, मी प्रयत्न करतो आणि लीड जगण्याचा प्रयत्न करतो ॲज अ नॉर्मल लाईफ. आय ट्राय टू लीड अ नॉर्मल लाईफ जगण्याचा मी प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, आणि मी माझ्या कंडिशनचा कधीही विचार करत नाही. आय नेवर थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स, आणि कधीही मी त्यांचा रिग्रेट, मी मनाई करत नाही किंवा मान्य करत नाही. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, एखादी गोष्ट करण्यापासून मला ते परावृत्त करू शकत नाही. विच आर नॉट मेनी. डॉक्टर हॉकिन्स फर्मली बिलीव्स दॅट, डॉक्टर हॉकिन्स यांना विश्वास होता, ठाम विश्वास होता. फर्मली म्हणजे काय, ठाम विश्वास होता. ठाम बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, काही वर्षात सायन्स काय करणार आहे, सायन्स विल डिस्कवर, सायन्स एका गोष्टीचा शोध लावेल. डिस्कवर म्हणजे काय, शोध लावेल. विल सर्च अ कोर सिक्रेट ऑफ युनिवर्स. कोर सिक्रेट ऑफ युनिवर्स म्हणजे काय, युनिवर्सचं, या विश्वाचं एक सिक्रेट, रहस्याचा शोध लावेल सायन्स, असा त्यांचा ठाम विश्वास होता. कोणत्या गोष्टीचा शोध लावेल सायन्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट, आणि सायन्स एका गोष्टीचं भाकीत देखील करेल, इट्स अल्टिमेट डिमाइज, आणि त्याचा युनिवर्सचा अंत कसं होणार याचा देखील या ठिकाणी सायन्स शोध लावेल, याच्याबद्दल त्यांना ठाम विश्वास होता. कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री, इट्स अल्टिमेट डिमाइज, अशा 3 गोष्टींचा शोध सायन्स लावेल याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. Like Dr. Hawkins, there are many people who display exemplary courage. म्हणजे या ठिकाणी असं म्हणतायत लेखक, like Dr. Hawkins प्रमाणे there are many people who display exemplary courage. त्यांनी दाखवलं, एक उदाहरण उभं केलं करेजचं. अशा there are many people. Let us salute them. आपण त्यांना काय करूया, let us salute them, all those brave peoples who in spite of being disabled, जरी ते डिसेबल होते, who in spite of being disabled, जरी ते डिसेबल होते, जरी ते निष्क्रिय होते, त्यांनी काय केलं, स्ट्राइव्ह टू डू दिअर बेस्ट, त्यांच्या परीने त्यांनी बेस्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि दे वेअर एक्झॅम्पलरी करेज, आपल्यासाठी ते एक प्रकारे एक्झॅम्पलरी करेज म्हणजे धाडसाचं ते उदाहरण आहे. म्हणून आपण लेट अस सॅल्यूट देम. असे भरपूर असे महान व्यक्ती होऊन गेलेत की त्यांनी खूप मोठं धाडस केलेलं आहे आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी. तर मित्रांनो, आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.